सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांबाबत राजकीय पक्षांची आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी निश्चित करावयाच्या मतदान केंद्रांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या दालनात पार पडली। यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित आदी उपस्थित होते। ही बैठक शांततेत आणि सकारात्मक वातावरणात पार पडली। सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली। दुबार मतदान होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, संवेदनशील बूथवर करडी नजर ठेवावी, सर्व मतदान केंद्रांवर सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासह विविध सूचना राजकीय पदाधिकाऱ्यांनी केल्या। निवडणुकीदरम्यान एखाद्या व्यक्तीने 2 ठिकाणी मतदान केल्याचं आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल। जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणी महापालिकेमध्ये कार्यरत असल्यास त्यांनी प्रचार सभांमध्ये किंवा प्रचार प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा सहभाग घेऊ नये। तसं आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बैठकीतून दिला। मतदार जे आहेत ते फेरबदल म्हणजे ह्या वार्डातल्या त्या वार्डात, त्या वार्डात या वार्डात होताना मागच्या वेळी पण दिसले आणि आता पण ते दिसेल। कारण कोणकोणाचे पाहुणे गणुक त्याचं नाव तिकडं ट्रान्सफर होतं, त्याचं नाव इकडं ट्रान्सफर होतं। तर मान्य आयुक्त साहेबांनी व निवडणूक आयोगाने याच्यावर तातडीने व बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की बाबा त्याच प्रभागातले तेच नागरिक आहेत का, इतर प्रभागातले इथं आलेत का। जर तसं काय असेल तर त्याच्यावर त्वरित लक्ष दिलं पाहिजे आणि जर तसं कोण घोटाळा करत असेल तर त्यावर रिअली ॲक्शन घेतलं पाहिजे। येणाऱ्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमका कशा कुठच्या भूमिका असणार या संदर्भात आयुक्तांनी सर्वस्तर विश्लेषण असं केलेलं आहे। आरोप आल्यानंतर आपण त्या ठिकाणी मतदान केंद्राची पाहणी करू, त्या ठिकाणी नॉर्थ कोंड मैदान जे आहे त्या ठिकाणी आपण अर्ज स्वीकारू या सूचना केलेल्या आहेत। त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये जे उमेदवार असणार आहेत त्यांना प्रचारासाठी शिक्षकांचा वापर करता येणार नाही आणि असं जर काय चित्र निदर्शनास पडलं तर त्या शिक्षकाला तातडीनं सस्पेंड करू असं आयुक्तांनी आज सांगितलेलं आहे। येणाऱ्या काळात निश्चितच आयुक्तांकडून चांगल्या अपेक्षा आहेत। या बैठकीमध्ये अनेक बूथ केंद्र हे नादुरुस्ती आहेत आणि बाकी म्हणजे काय कर्मचारी सोलापूर महानगरपालिकेचे जसं काय आपला स्वतः उमेदवार असल्यासारखे फिरतात, त्या लोकांना जर तसं जर निदर्शन आले तर आयुक्त म्हणले की ताबडतोब त्यांचा फोटो काढून आम्हाला आणून तिथं सादर करा, त्यांना सस्पेंड करण्यात येईल। या पद्धतीने आयुक्तांनी सांगितले। अनेक सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आले होते, प्रत्येकाने आपले मत मांडले की संपूर्ण आपलं हे जे काय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाणार आहे। आम्ही त्यांना सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह आपले बूथ आहेत त्या ठिकाणी तुमची यंत्रणा सज्ज असली पाहिजे, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी अत्यंत पारदर्शक पद्धतीनं मतदान केंद्रावर असणारे जे बूथ यंत्रणा चालवणारे जे काही आपले केंद्र प्रमुख असतील, त्या ठिकाणी बूथ यंत्रणा चालवणारे जे व्यक्ती असतील त्यांनी कुठल्या प्रकारची पार्सलिटी करणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे। असं आढळल्यास आम्ही थेट त्या ठिकाणी आयुक्तांना आम्ही तक्रार करणार आहे आणि तक्रार केल्यानंतर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आमचंही म्हणणं असं आहे की लोकशाही पद्धतीनं अगदी मुक्त वातावरणामध्ये निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे। चिन्हाचा आणि उमेदवार कसे अपात्र ठरवले जातात याबद्दलचा मुद्दा माननीय माजी बंधू अमोल बापू शिंदे यांनी उपस्थित केला व त्यावर आयुक्तांनी सकारात्मक बोललेले आहेत। त्याबरोबरच इतर देखील मग एक खिडकी असू दे किंवा अजून मतदारांच्या अडचणी, मतदान केंद्रावरच्या सुविधा यासहित इतर सर्व विषयावर चर्चा झालेली आहे। परंतु आम्ही भाजप सोडून जे इतर वैचारिक पक्ष आहेत ते एकदा बसून या यंत्रणेत जे काही अडचणी आम्हाला आणू शकतात किंवा येऊ शकतात यावर एकदा चर्चा करा। युतीसाठी नाही परंतु काय अडथळे येऊ शकतात यासाठी आम्ही एकदा बसणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। अनेक सूचना अनेक तक्रारी आम्ही आयुक्तांकडे केलेल्या आहेत। मतदान केंद्र असतं आहे पण मतदाना दिवशी
त्या केंद्रातली लाईट गेलेली असते, तिथली अवस्था प्रचंड वाईट झालेली असते. दुबार मतदानाचं गेले महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनेक वेळा तक्रार केल्या, ऑब्जेक्शन केलं, तरी त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. परंतु या महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगावर आमच्या पक्षाचा नसून सर्व पक्षाचा कुणाचाही विश्वास राहिलेला निवडणूक आयोगावर. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बघितलं तुम्ही, पंढरपूरची निवडणूक होती, भालकेंच्या पत्नीचा चिन्हाच्या संदर्भात वाद घातला, या निवडणूक अधिकाऱ्यांनीच घातला की सत्ताधाऱ्यांच्या बाजूने रखेल असल्यासारखं निवडणूक आयोग वागत आहे. त्यामुळं आम्ही इथल्या भाजपला सोडून सर्व पक्ष एकत्र होऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात इथल्या अधिकारी जर गलतान कारभार करत असतील तर त्यांना झोडपून काढायचं काम आम्ही करू. दुबार जो मतदार आहे, दुबार मतदाराच्या संदर्भामध्ये अनेक वेळा तक्रार करून अशा पद्धतीने अजूनही दुबार मतदार आलेले आहेत. तर त्यांना सांगितलं की ते 2 अशा पद्धतीचे स्टार केलेले आहेत, त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. ते हमीपत्र लिहून घेतल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तिथं हमीपत्र देताना काही लोक म्हणतील त्यांच्या फेवरचं असेल तर मग ते अलाव करतील, दुसरे लोक त्याला ऑब्जेक्शन घेतील. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक आता टीप घातलेली आहे की जर दुबार मतदार जरी नंतर तरी कळलं की यांनी दुबार केला आहे, 2दा केला आहे, तरी त्याला क्रिमिनल ऑफेन्स त्याच्याविरुद्ध दाखल करणार, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. ज्या लोकांकडे निवडणूक प्रक्रिया आहे त्या लोकांची आणि सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांची पण एक बैठक घेतली पाहिजे. हे यावेळेचं इलेक्शन हे ट्रान्सपरंट पद्धतीनं झालं पाहिजे. सर्वांना या निवडणुकीमध्ये भाग घेताना कोणत्याही प्रशासनाकडनं अडचण आली नाही पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक या इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले पाहिजेत आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे. निवडणूक कुणातल्याही दडपडशाहीमध्ये आणि कुठल्याही दहशतीत झाली नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर आज चर्चा झाली. आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करण्याचा आणि सूचनेचं पालन करण्याचा शब्द